याचा तुम्हाला उत्तर येणार खऱ्या अर्थाने या रास्ता रोकोचा उद्देश असा आहे की श्रमजीवी संघटना सातत्याने समाजासोबत राहून त्यांना न्याय हक्क मिळावा यासाठी लढत असते। गेले 8 वर्षामध्ये वाडा भिवंडी आणि मनोर या महामार्गावर 170 कोटी रुपये खर्च झाले। सरासरी जर आपण बघितली तर 22 कोटी 25 लाख रुपये प्रत्येक वर्षी खर्च होतोय आणि निष्पन्न काहीच निघत नाही। या रस्त्याशी संबंधित असणाऱ्या नागरिकांना किमान 3 ते 4 महिने हा रस्ता चांगल्या स्थितीत वापरायला मिळतो। पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि पाऊस संपल्यानंतर सुद्धा 2-3 महिने रस्त्याकडे कोणी फिरकत नाही। आज श्रमजीवी संघटना 2021 साली सुद्धा अशाच पद्धतीने श्रमजीवी संघटनेने वाडा भिवंडी मनोर रस्त्याच्या संदर्भात आंदोलन केलं होतं आणि आजही करते। आमची या आंदोलनाच्या सोबत एक मागणी अशी असेल की गेले 2020-21 या वित्तीय वर्षापासून तर 2025 पर्यंत म्हणजे आज तागाय या रस्त्यावर किती पैसे खर्च केले गेले, कोणत्या अधिकाऱ्यांनी याला प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मान्यता दिलेली आहे, त्याशिवाय हा रस्ता कुठल्या एजन्सीने कुठल्या कंपनीने केलेला आहे आणि या रस्त्यावर कोणाचं सुपरविजन होतं, या सर्वांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केल्याशिवाय अथवा गुन्हे दाखल केल्याशिवाय श्रमजीवी संघटनेचा हा बेमुदत रस्ता रोको सुटणार नाही।